देवेंद्र फडणवीसांना केंद्रात बढती मिळावी आणि एकनाथ शिंदेंकडे राज्याचं नेतृत्व यावं असं वक्तव्य शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी केलं आणि महायुतीत राजकीय चर्चांना उधाण आलं। आपला नेता मुख्यमंत्रीपदी असावा असं वाटणं स्वाभाविक असल्याचं सांगत शिवसेनेच्या नेत्यांनी बच्चू कडूंची पाठराखण केलेली आहे, तर महायुतीत असे खडे फोडू नयेत असा सल्ला भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस केंद्रात मंत्री। बच्चू कडूंच्या विधानानं महायुतीत रंगली राजकीय चर्चा। महायुतीत असे खडे न फोडण्याचा भाजपचा सल्ला। आमचं म्हणणं आहे का देवाभाऊचं प्रमोशन झालं पाहिजे आणि शिवसैनिकांनी शिंदे साहेब मुख्यमंत्री होईल प्रयत्न सुरू केले पाहिजे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर भाजप सोबळावर लढली आणि त्यांनी युती तुटली तर आपलं स्वतःची ताकद निर्माण होणं गरजेचं आहे। त्या अनुषंगानं सगळ्या शिवसैनिकांनी आमदारांनी मंत्र्यांनी खरं तर कामाला लागणं गरजेचं आहे। देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बढती मिळावी आणि एकनाथ शिंदेंकडे राज्याचं नेतृत्व यावं, या बच्चू कडूंच्या विधानानं सोमवारी महायुतीत राजकीय चर्चा रंगली। साहजिकच शिवसेनेच्या नेत्यांनी बच्चू कडू यांच्या विधानाला सहमती दर्शवत आपले नेते राज्याचे प्रमुख व्हावेत ही प्रत्येक शिवसैनिकाची प्रामाणिक इच्छा असल्याचं सांगितलं। शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी बच्चू कडू यांच्या विधानाला सहमती दर्शवली। प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना असं वाटत असतं की आपला प्रमुख नेता जो आहे तो मुख्यमंत्री व्हावा। मला जर वैयक्तिक तुम्ही विचारलं तर मी सुद्धा कार्यकर्ता म्हणून हेच सांगेल की शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री व्हावं, परंतु शेवटी संख्याबळ फार महत्वाचं असतं। 288 आमदारांपैकी फक्त 60 आमदार घेऊन जर आम्ही मुख्यमंत्रीपद मागितलं तर ते योग्य होणार। मुख्यमंत्रीपद मागण्यासाठी आम्हाला संख्याबळ निर्माण करावं लागेल आणि आम्ही भविष्यामध्ये 2029च्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त आमचे खासदार कसे निवडून येतील, आमदार कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करू। बच्चू कडू यांच्या राजकीय विधानावर भाजपकडनं विरोधाचा सूर अडवला गेलाय। राज्यात 51% बहुमत महायुतीला मिळालंय। सर्वात मजबूत सरकार आहे, आम्ही एकत्र आहोत। देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये जावे हा निर्णय करण्याचा अधिकार कोणाला राज्यात नाहीये। देवेंद्र फडणवीस यांना विकसित महाराष्ट्राचा संकल्प करून देशातील सर्वात अव्वल राज्य तयार करायचं आहे। देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये जावे हा विचार कोणी करू नये, असे गावागावांमध्ये खडे फोडून मुख्यमंत्री पदावर बोलून आपल्या भूमिका व्यक्त करू नये। प्रत्येकाला वाटतं आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे। महायुतीमध्ये एकमतानं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनलेले आहेत। काही भूमिका अशा असतात त्या आपल्या पक्षनेत्याला विचारून भूमिका मांडायला पाहिजे असं समन्वय समितीमध्ये ठरलंय। समन्वय समितीमध्ये ठरलेला निर्णय कोणी पाळत नसेल तर त्यावर चर्चा करू असा सूचक इशारा त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना दिलाय। प्रत्येकाला वाटतं आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, त्यांनाही वाटतं आहे। पण मी आधीच सांगितलं की या राज्यामध्ये तिन्ही पक्षाचं जे मॅन्डेट मिळालं आहे, भारतीय जनता पार्टी 137, शिंदेजी आणि आपले सुनेत्रा पवारजी आम्ही सर्व मिळून 218 आणि त्यामुळे हे मॅन्डेट आहे। आता मॅन्डेटला शेवटी महत्व असतं राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये, त्यामुळे मॅन्डेटवर जायचं। आज काय तो विचार करायची गरज नाही कुणाला। मुख्यमंत्री पदाबाबतच्या भाजपच्या नाराजीच्या सुरानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी याबाबतची त्यांची भूमिका काहीशी मवाळ केली। बच्चू कडूंच्या विधानाबाबत त्यांना काही सूचना द्यायच्या त्या दिल्या आहेत असा पवित्रा उदय सामंतांनी घेतलाय। मुख्यमंत्री पदाबाबत बच्चू कडूंची मागणी असेल, मुख्यमंत्री पदाबाबत त्यांची मागणी वैयक्तिक आहे अशी मागणी स्वाभाविक आहे। माझीही मागणी आहे की शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत। जशी भाजपची मागणी असते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, तशी आमची मागणी असते बच्चू भाऊंना ज्या सूचना करायच्या होत्या, विनंती करायची होती ती विनंती केल्याचं सामंत यांनी सांगितलं। महायुतीमध्ये आपला पक्ष मोठा व्हावा, आपल्या पक्षाला अमुक एक जागा मिळाव्यात असा आग्रह वारंवार होत असतो। महायुतीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळावं अशी मागणी आधीपासूनच शिवसेनेनं लावून धरली आहे। बच्चू कडूंनी जशी मागणी लावून धरली तशी मागणी शिवसेनेकडून वरचेवर होत असते। पक्षातील नेत्यांची ही भावना अनेकदा समोर येत असते। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।